महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नेते मंडळींनी अक्षरशः दिल्लीला वेढा घातल्याचं सध्या दिसून येत आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची खरं तर आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी रवाना झालेत, तर दुसरीकडे महायुतीचं जागा वाटप ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे दुपारनंतर दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहांसोबत त्या ठिकाणी बैठक होण्याची शक्यता आहे। यासोबतच उदयनराजे भोसले हे देखील आज अमित शहांना भेटणार असल्याची माहिती सध्या मिळते। आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात आपण अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय सध्या दिल्लीमध्ये घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। एकूणच जागा वाटपाचा हा तिढा आज सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। एकीकडे उदयनराजे सुद्धा अमित शहांची भेट घेणार आहे। काय सध्याचे महत्त्वाचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? मोहिनी, महाराष्ट्राच्या दृष्टीने दिल्ली आज अत्यंत महत्त्वाची असे एक प्रकारे म्हणता येईल, कारण दिल्लीमध्ये 3 महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या आज पार पडणार आहेत। पहिली बैठक अर्थातच महायुतीच्या तिढा जागा वाटपाचा जो तिढा आहे त्याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी आहे आणि त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे निघालेले आहेत। सोबतच आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे काहीच वेळानंतर खरं तर दिल्लीमध्ये येणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार आहेत। या 3 प्रमुख नेत्यांच्या बैठका ज्या आहेत त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटणार आहे। 6 ते 7 जागांवरती महायुतीचं घोडं जे आहे ते अडलेलं आहे। ते घोडं आज पुढे जातं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये भाजपच्या ज्या उमेदवारांच्या नाव आहेत त्या नावांवरती शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। भाजपनं पहिली 20 जागांची जरी यादी प्रसिद्ध केली असली तरी अजून 12 ते 13 जागा भाजप प्रसिद्ध करू शकतं आणि त्या 12 ते 13 जागांवरती आज शिक्कामोर्तब होऊ शकतं। त्यामुळे ती बैठक देखील महत्त्वाची मानली जाते। तिसरी बैठक मागच्या काही दिवसांपासून, प्रामुख्याने जर बघितलं मोहिनी तर 2 दिवसांपासून उदयनराजे भोसले जे सातारचे राज्यसभेचे खासदार आहेत ते दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत। त्यांना अमित शहांची भेट घ्यायची आहे। त्यांचं म्हणणं आहे की जो सातारा लोकसभा मतदारसंघ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे तो मतदारसंघ भाजपला सुटावा आणि त्या ठिकाणी मी उमेदवारी करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच मतासाठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। 2 दिवसापासून ते जरी दिल्लीत असले तरी त्यांची भेट होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे आज उदयनराजेंची भेट होती का आणि त्यांचा जो प्रस्ताव आहे तो अमित शहांकडून मान्य होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मोहिनी, उदयनराजेंचं हेच मत आहे की साताऱ्यामध्ये भाजपची जास्त ताकद आहे त्यामुळे तो मतदारसंघ भाजपला सुटावा। त्यामुळे या 3 गोष्टींच्या अनुषंगाने जर बघितलं तर दिल्ली भाजपसाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असं आपल्याला म्हणता येईल। नक्कीच प्रमोद, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।